आता तुमच्या भावाच्या मागं एकच काम राहते का रे बा, काही ना काही कामं करावंच लागतात आपल्याला. मग आता म्हटलं रिकामपणे आपलं घरच्या वावरातला हरभरा बी सोकला म्हटलं, मग आता म्हटलं हरभरा सोंग्याले चालू करून देऊ म्हटलं आपण. आता घरी बसल्या बसल्यास काय म्हटलं, सकाळी गेले 10-11 वाजेपर्यंत सोंगतो. डायरेक्ट सकाळी गाडी काढून निवा घेऊन निघालो आपण वावरात. वावरात आलो भाऊ, 2-3 पाता पाडल्या. आता तुम्हाला माहित आहे भाऊ, तुमचा भाऊ ऑलराऊंडर आहे म्हणून, हे माहित पडली ना रे गोष्ट भाऊ मा घरी. आता मा घरचे म्हणतात तुला ऑलराऊंडर आहे, सगळंच जमते, मग हरभरा बी सोंगून पाय, हे बी जमतेच मग तुला. आता ऑलराऊंडर काय मग तू, मग काय तर आलो बा सोंग्याले. वरून ऊन पा किती तपूर आला, इकडे पांडा फटक पोट्ट काय शार पडते मला वाटते बा. कानाले शपी बांधली की जीव खालीवर होते. आता असं वाटते की बा डोक्यावर बर्फाची भेले ठेवून सोंग्याले पुरते बा हरभरा. पण हे आपल्यासारख्याचे काम आहेत रे भाऊ, पुरं धुपट निघते बा हरभरा सोंग्याले. वावरातून घरी गेलो ना रे भाऊ, 10-11 वाजता. जास्त काम नाही करू आपण, मोजकच काम करायचं, पण चांगलं काम करायचं. काम करून घरी गेलो, आंघोळ केली, तेवढ्यात आपल्या घरी आपली ताई येईल होती ड्युटीवरून. ताई म्हणते की बा तुम्हाला स्कूटी शिकवा. ताईले गाडी शिकवणं म्हटल्यावर भाऊ की म्हटलं भाऊ आपली पेटी नाही पडली पाहिजे म्हटलं गाडी शिकवता कसा बसा भाऊ, पुरा जीव मुठीत धरून आपण गाडी शिकवायला ताईले. म्हटलं बस भाऊ कमी जास्त जर झाला का नाही म्हटलं शिरका, की आपले ब्लॉक राहतील म्हटलं रोजचे काढायचे, आपल्या दवाखान्यात भरती करून टाका लागेल म्हटलं. रहीन म्हटलं हरभरा सोंग्याचे सारे कामं रोम जातील. आता ताईले म्हटलं बदलली म्हटलं गाडी चालवून तू बस म्हटलं आता मागं, कारण पुण्यात म्हटलं लग्न कार्य आपल्याला तिथं जा लागते म्हटलं, पाहून टाकशील करशील म्हटलं अईर फालतूचा. आता टाकायला गेलो ना भाऊ घरी आल्यावर, संध्याकाळी किराणा आणण्यासाठी अति आलो दुकानात लईन सांगा. आता काय करा रे बा, घ्या टोलेच काम आहे रा. लईन काही येते काही कळी सौदा येते काय माहिती रे बा. आता किराणा घेऊन जाणं पडते आपल्याला घरी. तर मग आजच्यासाठी एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. तुम्हाला जर आपला ब्लॉग आवडला असेल तर आपल्या आयडीला फॉलो करून घ्या.